घरात घुसून महिलेचा हात धरत विनयभंग, सोडविण्यास आलेल्या मायलेकाला मारहाण, आरोपींवर गुन्हा दाखल. महिलेच्या आरडाओरडीनंतर प्रकार उघडकीस, राहुरी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात एका महिलेच्या घरात घुसून तिचा हात धरत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेच्या आरडाओरडीनंतर तिला सोडविण्यासाठी आलेल्या तिच्या मुलाला देखील आरोपीनं मारहाण केल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 15 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान एक 35 वर्षीय महिला त्यांच्या घरात असताना आरोपी अचानक घरात घुसला. त्यानं महिलेचा हात धरून तिच्यावर लज्जेला धक्का पोहोचेल असं कृत्य केलं. या प्रकारानं घाबरलेल्या महिलेनं मोठ्यानं आरडाओरड केली. महिलेचा आवाज ऐकून तिचा मुलगा घटनास्थळी धावून आला. यावेळी आरोपीनं दोघा मायलेकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच हातानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास भाऊसाहेब गायकवाड, राहणार ब्राह्मणी, तालुका राहुरी याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 536/2026 दाखल करण्यात आला. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 74, 333, 115(2), 351(2) आणि 352 अन्वये विनयभंग, मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक झिने करत आहेत.